नाही वाटत। जगामध्ये मनुष्य प्राणी असा आहे की ज्या माणसाचं प्रेम ज्या व्यक्तीवरती जास्त आहे त्या व्यक्तीलाच तो जास्त बोलतो। एखादी स्त्री शांत असेल, खूप शांत, पिन ड्रॉप सायलेन्स, पण ती ज्यावेळेस बोलते त्यावेळेस ती कोणाला बोलते? तिचा जो प्रिय व्यक्ती असतो, मग तो कोणी असेल, तिचे वडील असतील, तिचे पती असतील, तिचे मुलं असतील, तिची मुलगी असेल, कोणी असेल, पण एखादी प्रिय व्यक्ती, मग ती आपलं मन त्याच्यासमोरच मोकळं करते। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो, आपलं मन ज्यावेळेस मोकळं करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या प्रिय व्यक्तीला शोधतो की हा व्यक्ती मला समजू शकतो, म्हणून मला याच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे, मला याच्याबरोबर बोलायचं आहे, आणि मग आपण त्याच्याबरोबर बोलतो। मग प्रार्थना देखील तशीच आहे। प्रार्थना कोणाबरोबर करतो आम्ही? आमच्या प्रिय व्यक्तीबरोबर, प्रिय परमेश्वराबरोबर, की जो परमेश्वराबरोबर आमचा नातेसंबंध असतो। मग प्रार्थना अशी नसते, प्रार्थना केल्यानंतर सकाळी प्रार्थना केली मी 2 मिनटं, इशू झाली प्रार्थना, थोडंसं काही बोललो आणि त्याच्यानंतर संपली प्रार्थना, 10 मिनटानंतर प्रार्थना संपली, आणि त्याच्यानंतर परत दुपारी मी प्रार्थना केली, 5 मिनटानंतर झाली प्रार्थना, परत रात्री झोपताना संरक्षण भेटावं मला म्हणून मी प्रार्थना केली, झाली प्रार्थना, अशी प्रार्थना नाही। प्रार्थना ज्यावेळेस मी करतो त्यावेळेस वचन वाचतो। प्रार्थना आणि वचन सोबत येतं। वचन आणि प्रार्थना जर आमच्या जीवनात नसेल, फक्त प्रार्थना जर असेल आणि वचन जर नसेल, तर ती प्रार्थना होत नाही, ते फक्त बोलणं होतं। कारण की वचन आपल्याला समजून आम्ही प्रार्थना करतो, का वचन देवाचा शब्द आहे, म्हणजे प्रिय व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी ते वचन आम्हाला माहिती पाहिजे, आणि ज्यावेळेस ते वचन माहिती असतं त्यावेळेस ते वचन आमच्या मननामध्ये असतं, त्यावेळेस ते वचन आम्ही बोलतो आणि मग प्रार्थना करतो। मी यावेळेस दानिएलाचा पुस्तकाचा अभ्यास केला, उपास प्रार्थना करत असताना। वाचन नाही करायचं, कधीच नाही करायचं। तुम्ही एकच अध्याय वाचा, सोडा एक अध्याय, एकच वचन वाचा, पण ते वचन जे वाचलं ते तुम्हाला मी कधी विचारलं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, छापल्या गेलं पाहिजे, आणि तुमच्या मनात ते राहिलं पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस मी चालतो बोलतो त्यावेळेस ते वचन काय करतो, मी बोलतो, मनातल्या मनात बोलतो, तोंडाच्या बाहेर काढतो आणि म्हणतो की बघा असं माझं वचन आहे, आणि या वचनामध्ये मी मनन करत आहे, किंवा जे वाचलं मी ते स्मरण करतो की मी काय वाचलं, दानिएलाचं पुस्तक। मग दानिएल कसा होता, त्याच्याबरोबर कोण कोण होतं, शद्रक, मेशक, अबेदनको। मला या ठिकाणी हे सांगायचं की आम्ही प्रार्थनेचे योद्धे झालो पाहिजे, आमच्या जीवनामध्ये अधिक प्रार्थना असल्या पाहिजे। जर प्रार्थना आमच्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नसतील तर आमची प्रार्थना जी आहे किंवा प्रेयर लाईफ जी आहे ती कमजोर असेल, तर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार नाही, ब्रेक थ्रू आपल्याला भेटणार नाही। अभिषेकाच्या प्रार्थनेच्या वेळेस मी म्हटलं की ब्रेक थ्रू पाहिजे आम्हाला, म्हणजे एक नवीन बदल पाहिजे, तो नवीन बदल आमच्या जीवनात येणार नाही। जर आम्ही लूक वर्तमान याचा 6वा अध्याय बघितला आणि 12 वचन, लूक वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 12 वचन कोणीतरी वाचा, एकच वचन। त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला। ही कोणाचं उदाहरण आहे? हे येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे। पवित्र शास्त्र काय सांगतं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात होता त्यावेळेस त्याने खूप प्रार्थना केल्या, त्याचं जीवन प्रार्थनेचं जीवन होतं। जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर असं म्हटलेलं आहे, मोठ्या सकाळीच उठून रानात गेला आणि त्याने तिथं प्रार्थना केली, रात्रभर त्याने प्रार्थना केली। गेतशेमने बागेमध्ये ज्यावेळेस शेवटची वेळ आली त्यावेळेस त्याने जाऊन प्रार्थना केली, पण ज्यावेळेस ज्यावेळेस त्याला समजलं की आता मला काही कार्य करायचं आहे त्यावेळेस येशूने प्रार्थना केली। म्हणजे आमचा कित्ता कोण आहे किंवा आमचं उदाहरण कोण आहे प्रार्थनेचं? येशू उदाहरण आहे। येशूला प्रार्थना करायची गरज होती का? मला नाही वाटत त्याने प्रार्थना जरी नसता केला तरी चाललं असतं, कारण की तो स्वतः देवाचा पुत्र आहे, पवित्र आत्मा त्याच्यावरती आहे। पण येशूचं लाईफ बघा, जीवन बघा, त्याचा मी तुम्हाला सांगितलं ना, प्रिय व्यक्ती, त्याचा नातेसंबंध त्या प्रिय देवाबरोबर आहे। म्हणजे तो काय करतो या ठिकाणी, त्याचा नातेसंबंध मेंटेन करतो। त्याला माहिती आहे की मला सकाळीच उठायचं आणि माझ्या पित्याबरोबर बोलायचं आहे, कारण की माझं सामर्थ्य, माझी शक्ती जे आहे ते सगळ्या गोष्टी जे मला प्राप्त होतात त्या माझ्या पित्यापासून मला प्राप्त होतात। हालेलुया, हालेलुया। जर येशू प्रार्थना करणारा होता तर येशूचे शिष्य कसे असले पाहिजे, आम्ही कसे असलो पाहिजे, आमचं लाईफ कसं असलं पाहिजे? प्रार्थना करणारं लाईफ असलं पाहिजे। आमची सकाळ कधी होते? तुमची सकाळ कधी होते? 6 वाजता होते आंटीची, बाकी ज्यांची
उठल्या उठल्या काय करता? उठल्या उठल्या मला नाही वाटत प्रार्थना करायचं. उठल्या उठल्या मोबाईल कुठे आहे? मला नाही वाटत कोणी प्रार्थना करत असं. चेहरे पाहूनच मी सांगू शकतो कोण प्रार्थनाशील आहे. अशी नसते. सकाळी उठल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले जर काही शोधत असेल तर आमचा मोबाईल शोधतो आम्ही. बऱ्याचशा वेळेस मोबाईल शोधल्यानंतर आम्ही काय करतो? मोबाईल शोधल्यानंतर सगळ्यात पहिले काय ओपन करतो? व्हेरी गुड. सगळ्यात पहिले जर काही ओपन करत असेल तर आम्ही व्हॉट्सअप ओपन करतो. आता पण काही जण मोबाईलमध्ये असतील, मोबाईलमध्येच पाहत असतील. ते माझा संदेश ऐकत नसेल, त्यांचं चाललं असेल मोबाईल, व्हॉट्सअप काय चाललं आहे, कोणता मेसेज आला, काय आला. म्हणजे पहिलं प्राधान्य आम्ही व्हॉट्सअपला देतो. व्हॉट्सअप झाल्यानंतर काय करतो? व्हॉट्सअप झाल्यानंतर दुसरं इंस्टाग्राम ओपन करतो. इंस्टाग्रामवर काय सुरुवात करतो आम्ही? काय म्हणतो? एक रील पाहतो. एक छोटंसं काय आलं आहे फार, हे ट्रेंड सध्या खूप चालू आहे, गाणं खूप चालू आहे. मग एक रील पाहतो. मग एक रील झाल्यावर काय करतो? बंद करून लगेच म्हणतो अरे नको, आता बंद करतो, आंघोळ करतो आणि प्रार्थना करतो, बायबल वाचन करतो आणि मग कामाला जातो. असं होतं का? तिथंच बिछाण्यात बसल्या बसल्या एक रील झाली, दुसरा रील, तिसरा रील, चौथं रील, पाचवं रील, सहावं रील, आणि असं करता करता अर्धा ते 1 तास त्याच्यामध्ये आम्ही घालवतो. आणि मग प्रार्थनेला वेळ राहत नाही. आम्ही आंघोळ करतो आणि फक्त असं करतो आणि लगेच कामाला निघून. येशूचं जीवन तसं नव्हतं. मी स्वतः शिकलो की प्रार्थनेशिवाय काहीच होऊ शकत नाही. प्रार्थनेशिवाय एक पत्ता हलत नाही. प्रार्थना सामर्थ्य घेऊन येणारी. प्रार्थना जर नसेल आमच्या जीवनामध्ये तर आम्ही काहीच नाही. प्रार्थना जर नसली तर तो व्यक्ती कायम निराश दिसेल तुम्हाला, कायम त्याला टेन्शनमध्ये, त्याचा चेहरा बिरा सगळं तणावात असतं. प्रार्थना जर नसली तो माणूस तुम्हाला कायम आजारी दिसेल, कायम टेन्शन, आजार, कायम त्याचं बोलणं जे बघा तुम्ही, प्रार्थनाशील माणूस निगेटिव्ह असेल त्याचं बोलणं, कायम नाही होऊ शकत, काय जमणार नाही, हे येणार नाही, ते येणार. का बोलतो तो असा? कारण की त्याचा नातेसंबंध त्या देवपित्याबरोबर नाही. आणि ज्याचा प्रार्थनेचा नातेसंबंध देवपित्याबरोबर आहे, त्याच्या जीवनात किती जरी संकट आलं आणि तो जर प्रार्थना करणार आहे, तो म्हणेन की संकट जरी येत आहे, मी प्रार्थनाशील व्यक्ती आहे, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रार्थनेचं लाईफ असणं गरजेचं आहे. प्रार्थनेमध्ये आम्ही ढोंग करू शकत नाही. लगेच कळून येतं. प्रार्थनेमध्ये ढोंग करू शकत नाही आम्ही. प्रार्थना जी असते ती सामर्थ्य घेऊन येणार आहे. जो प्रार्थना करतो त्याच्या जीवनातून सामर्थ्य प्रगट होतं. येशू प्रार्थना करायचा आणि जसा तो प्रार्थना करायचा त्यावेळेस पवित्र शास्त्र असं सांगतं की प्रार्थना करून जसं तो खाली यायचा किंवा जसा तो लोकांमध्ये मिक्स व्हायचा त्यावेळेस काय व्हायचं? चमत्कार व्हायचे. ज्या ज्या घरात जायचं त्या घरात काय यायचं? शांती यायची. तो जक्कयाच्या घरात गेला, काय प्राप्त झालं त्या घराला? तारण प्राप्त झालं. म्हणजे येशू जिथं गेला त्याच्या प्रार्थनेच्या सामर्थ्याने कार्य झालं. आज बऱ्याचशा वेळेस काय होतं? मंडळीची वाढ होत नाही किंवा मंडळीमध्ये कार्य होत नाही. एका व्यक्तीची जबाबदारी ती नसते. माझी जबाबदारी नाही, मीच एकटा प्रार्थना करतो. ती प्रार्थना फक्त मी एकट्याने होत नाही. जर आरंभीची मंडळी तुम्ही बघितली तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली की जाऊन तुम्ही त्या देणगीविषयी वाट पहा, त्यावेळेस प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 14 वचन जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये ते सगळेजण आले, डोंगरावरून खाली आले आणि जसं त्यांना वचन प्राप्त झालं त्या वचनाप्रमाणे त्यांनी काय केलं? ते माडीवरच्या खोलीत गेले आणि माडीवरच्या खोलीत जाऊन पवित्र शास्त्र या ठिकाणी 1:14 मध्ये सांगतं, हे सर्वजण आणि त्याच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. काय करू लागले? ते प्रार्थना करू लागले. त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली. म्हणजे ज्यावेळेस ते माडीवरच्या खोलीत गेले त्यावेळेस त्यांनी देणगीविषयी फक्त ऐकलं आणि ऐकून त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आज बरेचसे जण इथं असतील, इतक्या प्रार्थना कशाला करायच्या? थोडी प्रार्थना केली बस झालं, 5 मिनिटं प्रार्थना केली, देव ऐकतो, देव परमेश्वर ऐकणारा आहे, काही गरज नाही इतक्या वेळ प्रार्थना करण्याची. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की कित्येक दिवस ते प्रार्थना करत होते. आणि कशी प्रार्थना करत होते? आणि किती जण प्रार्थना करत होते? किती जण करत होते? 120 लोक. 120 लोक कसे करत होते? एकत्रित येऊन. मंडळी कशी पाहिजे? मंडळी प्रार्थना करताना कशी पाहिजे? एक चित्त. आणि कसे पाहिजे प्रार्थना करताना? एकत्रित.
समजा बाजूचा प्रार्थना करत आहे आत्म्यामध्ये, हालेलुया धन्यवाद, मी घोषणा करतो परमेश्वराने माझ्या जीवनात कार्याची सुरुवात केली, परमेश्वर माझ्या जीवनात महान गोष्टी करणार आहे, मी माझा ब्रेक थ्रू कबूल करतो, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य 2025 मध्ये करणार आहे, कारण मी माझ्या मुखाने घोषणा करतो. पण बाजूचा काय करतो? काय प्रार्थना करतो, पॉवरफुल दिसतं गड्या, पॉवर काही कमीच आहे ना. मंडळीत ज्यावेळेस येतो आपण त्यावेळेस एकमेकाकडे पाहण्यासाठी येतो का? ज्यावेळेस हा बाजूचा प्रार्थना करत त्यावेळेस यांनी काय करायला पाहिजे? कशी प्रार्थना करायला पाहिजे? मला तर मोठ्याने प्रार्थना करायला येत नाही, मी फक्त मनातल्या मनात प्रार्थना करतो. समजा तुम्ही दुकानात गेले आणि मनातल्या मनात म्हणले मला 2 बॅग बिस्किटचे पुढे द्या, मी मनातल्या मनातच आजपासून ठरवा मी मनातल्या मनातच बोलणार आहे. मंडीत जा आणि मनातल्या मनात पिशवी घेऊन फिरा, मनातल्या कांदे मनातच म्हणत आहे. समजा टाका 2 किलो टाका ना, तो टाकील का तो? पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं की पवित्र शास्त्रामध्ये वचनं जे आहेत ते वचनं घोषणा करण्यासाठी, ते वचनं बोलण्यासाठी आहेत. जोपर्यंत मी बोलत नाही, मी तुम्हाला सांगतो तुमच्या शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. का सामर्थ्य आहे सांगा मला तुम्ही? तुमच्या प्रार्थनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, माझ्या प्रार्थनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. का सामर्थ्य आहे? का सामर्थ्य आहे? तुम्ही कोण आहात? व्हेरी गुड, तुम्ही देवाचे प्रतिरूप आहात. पवित्र शास्त्राचं सांगतं की चला आपण इंग्लिशमध्ये मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा आहे. आणि देवाचं प्रतिरूप म्हणजे पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की सगळं काही निर्माण कशाने झालेलं आहे? शब्दाद्वारे. म्हणजे देव बोलला की आकाश हो, आकाश. देव बोलला सूर्य हो, देव बोलला चंद्र हो, देव बोलला अंतराळ आणि या ठिकाणी पाणी जे आहे ते विभागल्या जाओ, आणि लगेच विभागल्या गेलं. ते काय केलं त्याने? शब्द बोलला. मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस काय होतं? आमचे शब्द बोलले जातात. तुम्ही देवाचं प्रतिरूप असल्यामुळे ज्यावेळेस तुमचे शब्द जातात त्यावेळेस ते शब्द क्रियाशील होतात, क्रियाशील होतात. येशू उगाच प्रार्थना करायचं का? रोज जाऊन काय गरज नव्हती त्याला प्रार्थना करण्याची. पवित्र शास्त्र सांगतं की त्याने रात्रभर तिथं प्रार्थना केली आणि रात्रभर प्रार्थना केल्यानंतर तो खाली आला. आणि मग नंतर सकाळी तो ज्यावेळेस लोकात गेला त्यावेळेस अद्भुत चिन्ह चमत्कार घडत होते. आरंभीची मंडळी जर बघितली आम्ही तर ती मंडळी एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आणि ज्यावेळेस 120 लोक एकत्रित येत होते त्यावेळेस ते विचार करत नव्हते की माझा बाजूचा काय बोलत आहे किंवा इकडचा काय बोलत आहे. ते सगळेजण एक चित्ताने प्रार्थना करत होते. मी तर तुम्हाला सांगतो तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करा. ज्यावेळेस इथे येता त्यावेळेस शांत बसू नका, फक्त प्रार्थना आणि प्रार्थना करा. हालेलुया. जर तुम्ही नाही मी प्रार्थनाच करणार नाही, मी हट्टी जर होत असेल नाही तेव्हा मी शांतच राहील, तर परमेश्वराचं वचन सांगतं या ठिकाणी घोषणेने आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. आमचं मुख आम्हाला देवाने बोलण्यासाठी दिलेलं आहे, आमचे शब्द आम्हाला बोलण्यासाठी दिलेले आहे. मग प्रार्थना संजीवन आणणारी आहे. ते 120 जण ज्यावेळेस एक चित्ताने प्रार्थना करत होते त्यावेळेस ते सगळेजण घोषणा करत असतील, प्रार्थना करत असतील की जी देणगी परमेश्वरा तू आम्हाला देऊ केलेली आहे ती देणगी लवकर आमच्यामध्ये पाठव, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये पाठव, त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचा आम्हाला स्पर्श कर. आणि ते असं कित्येक दिवस बोलत होते आणि पेंटिकॉस्टचा दिवस आला, त्यांची प्रार्थना ऐकण्यात आली, परमेश्वराचं सामर्थ्य त्यांच्यावर आलं आणि ते सगळेजण पवित्र आत्म्याने भरल्या गेले. म्हणून यावर्षी मी सिरियस का घेतो, एवढं गांभीर्याने का घेतो 2025 मध्ये, किंवा सगळ्यांना का म्हणते स्ट्रिक्ट राहा, शिस्तीत राहा, व्यवस्थित राहा, याच्यासाठी की आपल्याला टाइमपास नाही काम करायचं. मीच सोडून देईन सेवा. मग मला जर टाइमपास करायचं ना, मला नाही काय हाजी उज्जैन हे ते करत बस, मीच सोडून देईन सेवा. आणि एखाद्या चांगल्या आत्मिक चर्चमध्ये जाऊन मी तिथला मेंबर होईल. का? कारण की मला देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा आहे, जास्त देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा. मला रिकाम्या गोष्टीत वेळच घालवायचा नाही. हे असं ते तसं ते करायचंच नाही. कारण की जसं जसं मी मॅच्युअर होत आहे, माझं वय वाढत आहे. आता मी 42 वर्षाचा झालो, आता माझी बुद्धी वाढली. ज्यावेळेस मी 10 वर्ष मागं जर बघितलं तर मला असं वाटतं अरे मी काय करत होतो. तुम्ही थोडं पाठीमागं जा 5 वर्ष, तुम्हाला वाटणार आहे मी थोडा बालिश होतो, मी थोडी बालिश होते. आता मी मॅच्युअर झालेलो. काही लोक बालिश तर
बालिशच राहतात म्हातारी झाले तरी. अहो म्हातारा काही सुधारलाच नाही अजून. अहो म्हातारी तशीच तशीच आहे. काल एक जण मला सांगत होता एका वयस्कर माणसाचं लफडं. एका बाईला घेऊन ऊसतोडणी करता करता मला पाळक साहेब म्हणे मला एक प्रश्न आहे हो, म्हातारपणी प्रेम होतं का? ते जसे लहानपणी असतात तसेच ते 30 वर्षाचे असताना असतात बालिश, तसेच ते 42-43 वर्षाचे असतात, तसेच ते 55 वर्षाचे असतात, आणि 60 वर्षाचे जरी झाले तर त्यांच्यामध्ये नेचर तेच असतं. आणि आपण म्हणतो अरे म्हातारा काय मॅच्युअर झालं नाही राव अजून, फक्त केस पांढरे झाले पण मॅच्युरिटी आली नाही. मला काय वाटतं जसं वय आमचं वाढतं तसं तसं आमच्या वय वाढत असताना आम्ही मॅच्युअर्ड झालो पाहिजे. आमच्यामध्ये प्रौढता आली पाहिजे. आणि प्रौढता ज्यावेळेस आमच्यात येते त्यावेळेस आमचं वय, जसं मी 22 वर्षाचा होतो त्यावेळेस जसा विचार करत होतो तसा आता विचार करत नाही. आता मी प्रौढतेचा विचार करतो, आणि जसा मी प्रौढतेचा विचार करतो त्याप्रमाणे मी माझा आध्यात्मिक जीवनाचा पण विचार करतो. आणि मी हा पण विचार करतो की या सगळ्या गोतावळ्यातून मला बाहेर पडायचं आहे आणि मला माझ्या देवाबरोबर नातेसंबंध तयार करायचे. हालेलुया. मी प्रार्थना शिकवत आहे आज तुम्हाला. मग हा नातेसंबंध तयार करण्यासाठी मला मॅच्युअर होणं पहिले गरजेचं आहे. आणि मॅच्युअर झाल्यानंतर मला समजतं की आता मला माझ्या देवाबरोबर बोलायचं आहे, आणि मग मी बोलायला सुरुवात करतो, आणि मग त्या प्रार्थनेने मोठं काम व्हायला सुरुवात होतं. मग ते सगळेजण मॅच्युअर्ड होते. मग तिथं लहानपण असतील पण त्यांना कळत होतं की इथं आल्यानंतर प्रार्थनाच करावी लागते, म्हणून ते माडीवरच्या खोलीत एक चित्ताने प्रार्थना करत होते. सगळेजण बसले आणि जसं एकत्रित येत असतील, जसं त्यांना सांगण्यात येत असेल की आता प्रार्थना करायला सुरुवात करा, आणि लगेच ते प्रार्थना करायला सुरुवात करत होते. आणि किती वेळ करत होते आपल्याला माहिती नाही, ते मेन्शन केलं नाही, पण एक चित्ताने प्रार्थना करत होते. मी तुम्हाला सांगितलं पास्टर पॉल एंग्युचे यांचं जे मंडळी आहे त्या मंडळीमध्ये ज्यावेळेस मंडळी प्रार्थना करते त्यावेळेस अक्षरशः त्यांच्या चर्चमध्ये बेल आहे, ती बेल दाबावी लागते आणि सांगावं लागतं की आता घरी जा, प्रार्थना संपलेल्या आहेत. इतकी प्रार्थना करतात ते. एकदा सुरू केली भान राहत नाही त्या लोकांना, इतकी प्रार्थना करतात आणि खूप प्रार्थना करतात. बेल लावलेली आहे तिथं की आता संपलेली आहे प्रार्थना, आता तुम्ही घरी जा. प्रार्थनेमुळे अद्भुत गोष्टी घडतात. प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय आणि 12 ते 16 वचन. त्याच्यापूर्वी आपण बघू प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय आणि 46 वचन. प्रेषितांची कृत्याचा 3रा अध्याय 46 वचन. दुसरा अध्याय बहुतेक. हा बरोबर. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकरी मोडत असत, आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत. या ठिकाणी म्हटलेले की ते दररोज, म्हणजे आरंभीची मंडळी कशी होती, दररोज एकत्रित जमत होते, एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकरी मोडत असत, आणि देवाची स्तुती हर्षाने व सालस मनाने करत. इथं म्हटलेले स्तुती करत व हर्षाने व सालस मनाने जेवत. मी तुम्हाला सांगतो की फेलोशिप जे असते त्या फेलोशिपमध्ये जेवण पण फार महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आम्ही एकत्रित येतो, आम्ही सोबत येतो आणि जेवण करतो त्यावेळेस प्रेम वाढतं आणि सहभागिता वाढते आणि प्रार्थना देखील वाढतात. आरंभीची मंडळीमध्ये प्रीती होती आणि आरंभीची मंडळी एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर होती, म्हणून ती मंडळी ज्यावेळेस एकत्रित येत होती त्यावेळेस ती मंडळी एकत्रित आल्यानंतर त्यांचं काम होतं की प्रार्थना करण्याचं. ते प्रार्थना करत होते आणि त्या प्रार्थनेमुळे बघा कसं अद्भुत काम झालं. प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय आणि 12 ते 16 वचन. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या देवडीत जमत असत आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रियांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरूशलेमेच्या आसपासच्या चोहकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. हे कशामुळे होत होतं? आपण वचन पुष्कळ वेळेस वाचतो, पण हे सगळं कशामुळे घडत होतं? प्रार्थनेमुळे.
मला नाही वाटत फक्त पेत्राने प्रार्थना केली असेल, मग पेत्र चालला असेल आणि पेत्राची सावली पडली असेल आणि लगेच तो पेशंट बरा झाला किंवा तो व्यक्ती बरा झाला, किंवा फक्त 12 शिष्यांकडून ते बरे झाले, 12 शिष्यांच्याच प्रार्थना होत्या. इथं असं काही मेन्शन नाही. इथं म्हटलेलं की सगळ्यांच्या प्रार्थना होत्या. आम्ही सगळेजण प्रार्थना ज्यावेळेस करतो त्यावेळेस एक सामर्थ्य येतं आणि ते सामर्थ्य मंडळीमध्ये कार्य करायला सुरुवात करतं. मग ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत असताना ते सामर्थ्य माझ्यासाठी लागू होतं. तुमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना संजीवन घेऊन येतं. तुमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या पालकांसाठी एक ब्रेक थ्रू घेऊन येतात. पालकाच्या जीवनावरचा अभिषेक देखील वाढल्या जातो. माझ्यासाठी प्रार्थना करतं का? स्टेजवर बोलत आहे. खरं किती जण करतात? तर एवढे जण माझ्यासाठी प्रार्थना करतात तर जे इथं घडलं ते इथं घडणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून मी सांगितलं की प्रार्थना ज्या असतात त्या सामूहिक असतात, एकत्रित असतात. ज्यावेळेस आम्ही एकत्रित प्रार्थना करतो, या ठिकाणी पवित्र शास्त्र काय सांगतं की सगळ्यांनी प्रार्थना केल्या माडीवरच्या खोलीमध्ये, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं. पण त्याच्यानंतर त्या प्रार्थना थांबल्या नाही. ते सगळेजण एक चित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत, मंदिरात जमत आणि सगळे प्रार्थना करत आणि मग नंतर प्रेषित लोक ज्यावेळेस लोकांमध्ये जात होते त्या प्रार्थनेचं सामर्थ्य त्यांच्यावरती होतं, अभिषेक त्यांच्यावरती होता, म्हणून चिन्ह आणि चमत्कार घडत होते. हालेलुया. प्रत्येकाच्या प्रार्थना महत्त्वाच्या आहे. इथं लहान लेकराची सुद्धा प्रार्थना महत्त्वाची. त्यांनी जरी मनातून प्रार्थना केली तर ती प्रार्थना देखील परमेश्वर ऐकतो आणि परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. मग आजपासून असं म्हणा की आजपासून परमेश्वर आम्हाला प्रार्थनेची स्त्री आणि प्रार्थनेचा मनुष्य बनायचं आहे. हालेलुया, हालेलुया. मग प्रार्थना करणारे आम्हाला बनायचं, प्रार्थना योद्धे बनायचे. तुम्ही जर प्रार्थना करणारे योद्धे नसले तर काय होईल मी तुम्हाला सांगतो. तुमचा नातेसंबंध देवाबरोबर नसला तर काय होईल मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर प्रार्थनेचे योद्धे नाही आणि तुमचा नातेसंबंध जर देवाबरोबर नाही तर तुमचं शरीर तुमच्यावरती हावी होईल आणि मग नंतर तुम्ही काय करताल की जे शरीराला प्रिय आहे त्या गोष्टी करायला सुरुवात करताल. शरीराला प्रिय त्या गोष्टी करायला सुरुवात करतात, जे जगाला प्रिय त्या गोष्टी करायला सुरुवात करतात. ज्याला व्यसन पूर्वी करत होता त्याला व्यसनाची आठवण येईल. जो दारू पूर्वी पित होता त्याला तलप येईल आणि त्याला वाटेल की प्यायला लागेल. ज्याच्या जीवनामध्ये वाईट पण होतं, पाप होतं, तो परत त्या पापाकडे वळायला लागेल. हळूहळू सैतान बोलायला लागेल, सैतान काय खरं इथं, चल ते जीवन किती चांगलं होतं, आणि तो परत तिथं जाऊन बसायला लागेल. आणि एक दिवस असा येईल की त्याच्या जीवनामध्ये तो बॅकस्लाईड होईल आणि प्रभूपासून दूर जाईल. सैतान तेच शोधत असतो. सैतान तेच शोधतो की कधी हा प्रार्थना बंद करतो, कधी ही प्रार्थना बंद करते आणि कसं मी हिला हिरावून घेऊन टाकू आणि हिला चर्चच्या बाहेर काढू आणि मग नंतर हिचं लाईफ पूर्णपणे डिस्ट्रॉय, नाश करू, हे सैतान पाहत असतो. आज कितीतरी लोक बॅकस्लाईड होतात आणि कुठलेच राहत नाही, प्रार्थनाही करणारे राहत नाही आणि काही दिवसांनी त्यांचं जीवन नाश पावतं, कारण प्रार्थना त्यांच्या जीवनात नसते. देवाशी वैयक्तिक नातेसंबंध असला पाहिजे. ज्यावेळेस मी प्रार्थना करतो त्यावेळेस ते वैयक्तिक नातेसंबंध तयार होतात. म्हणून प्रार्थना करत असताना त्या अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात होतात. इवन पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, फिलिप पंक्ती सेवा करणारा होता. फिलिप एक साधारण व्यक्ती होता. पंक्ती सेवा म्हणजे त्याला वाढण्याची सेवा होती. वेगवेगळी सेवा मंडळीत देण्यात आलेली होती आणि जे 7 पुरुष नेमलेले होते त्याच्यापैकी फिलिप हा एक होता. फिलिपाला फक्त काय करायची सेवा होती की जे लोक आलेले आहेत त्यांना जेवण वाढायचं आणि वाढल्यानंतर खरकटं ताट उचलायचं आणि ते ताट डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आणि लोकांना हात धुवायला पाणी द्यायचं, प्यायला पाणी द्यायचं, ही सेवा तो करत होता. आपण असतो तर काय म्हटलं असतो, ही सेवा नको, मला कुठली सेवा द्या, जरा चांगली सेवा द्या, मला चांगली सेवा द्या पास्टर, ही सेवा मी करत नाही. पण फिलिप जो होता तो साधारण पंक्ती सेवा करणारा होता. पण पवित्र शास्त्र काय सांगतं, त्या प्रार्थनेचं सामर्थ्य पंक्ती सेवा करण्यावर पण होतं. आता कोणाला वाटत असेल मी तर फक्त चर्चमध्ये येतो आणि झाडू मारतो, सकाळी सकाळी तर कोणी नसतं पण बघायला मला, इथं मी साफ करतो, हे साफ करतो आणि सगळं साफ करतो, स्वच्छ करतो, इथं कोणीच नसतं आणि मग मला काय माहिती नाही बाबा देव असतो की नसतो, पण मी करतो. काय म्हणतो आपण, एखादा साधारण काम करत असेल आणि त्या चर्चमध्ये येऊन करत असेल पुसपास, तो साधारण काम करतो असं आपल्याला वाटतं, कारण की आपण मनुष्य आहोत आणि आपण शरीराने विचार करतो. हा साधारण काम करतो, हा चर्च जाळतो. एकदा रमेश फार निराश झाला आणि निराश होऊन माझ्याकडे आला,
बाळासाहेब मी आज फार नाराज आहे. मग काय झालं? म्हणे मला काही मुलं नाव ठेवत आहे, मुलं आणि मुली. म्हणलं काय नाव ठेवत आहे? म्हणे तुला काय रिकामं काम दिलेलं आहे, म्हणे तुला एकच काम दिलं आहे म्हणे बाळासाहेब, जायचं आणि झाडू मारायचं. काय जातो म्हणे चर्चमध्ये झाडू मारतो, साफसफाई करतो. म्हणजे तू काम कोणासाठी करतो? माझ्यासाठी करतो, झाडू मारतो. तुला कोणी सांगितलं काम करायला? मी सांगितलं तुला काम करायला, मी झाडू मारतो म्हटलं. तसं काही टेन्शन घेऊ नको, झाडू मारता येतो मला, मी मारतो झाडू. नाही म्हणे बाळासाहेब पण मला फार वाईट वाटलं, काही मुलं मला असे बोलत आहेत की तू काय जातो म्हणे चर्चमध्ये सकाळीच उठून आणि झाडू मारतो. तिकडे शाळेमध्ये आपण घ्यायचो त्यावेळेस झाडू मारायचा. मग मी त्याला म्हटलं तू कोणासाठी करतो ते पहिले विचार कर. तो म्हणे मी देवासाठी करतो. मग जर देवासाठी करत असेल तर देवासाठीच काम कर, देव तुला आशीर्वाद दे. मग त्यावेळेस त्याला काय वाटत असेल रमेशला, अरे इथं मुलं नाही, कोणीच नाही, मी येतो बेंच पुसतो, मी झाडू मारतो, हे करतो, काही मला बघणारा कोणी नाही, काहीच नाही. पंक्ती सेवा करणारा पण पंक्ती सेवा करत असेल, वाढत असेल, खरकट उचलून टाकत असेल आणि त्याला वाटत असेल मला बघणारा कोणीच नाही. पण मी तुम्हाला सांगतो त्याला बघणारा तिथं कोणता व्यक्ती जरी नसला तरी बघा, एक पंक्ती सेवा करणारा त्याला बघणारा कोणी नसला तरी त्याच्यावरती बघा की तो झाडू मारत असताना, तो पंक्ती सेवा करत असताना, तो उचलून खरकाट्या टाकत असताना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्यावर वाढत गेलं. आणि ज्यावेळेस हाच फिलिप शम्रोनामध्ये गेला त्यावेळेस त्याने प्रार्थना केल्या आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे आंधळे बरे झाले, अपंग बरे झाले आणि त्या नगरामध्ये आनंदी आनंद झाला. त्या नगरामध्ये आनंदी आनंद. कोणाद्वारे काम झालं? पंक्ती सेवा करण्याचा. कोणावर अभिषेक आला? पंक्ती सेवा करणार. पण आपल्याला काय वाटतं अभिषेक कोणावर येतो? इथं गाणाऱ्यावर अभिषेक येतो. बाळासाहेब तुम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही आम्हाला सांगता झाडू मारल्यावर अभिषेक येतो. इथं गाल्यानंतर, चांगले कपडे घातल्यानंतर, चांगला एकदम गोड गळा असल्यावरच अभिषेक येतो. अभिषेक झाडू मारणाऱ्यावर येत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला तर या ठिकाणी सांगतं की फिलिप हा एक साधारण व्यक्ती होता. पण ज्यावेळेस तो वाचूच आपण ते प्रेषितांची कृत्याचा 8वा अध्याय आणि 4 ते 8 वचन. प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय. तेव्हा त्यांची पांगापांग झाली होती. ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिपाने शम्रोन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. आणि तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. कोणाद्वारे झाला? कोणाद्वारे झाला? एका पंक्ती सेवा करणाऱ्याद्वारे झाला, एक साधारण काम करणाऱ्याद्वारे झाला. म्हणून तुम्ही चर्चमध्ये झाडू मारत असाल, पुसत असाल, त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल कोणताच माणूस माझ्याकडे लक्ष देत नाही. पण मी तुम्हाला सांगतो माणसाकडून प्रशंसाची अपेक्षा करू नका. देवाचा अभिषेक तुमच्यावर वाढत आहे. देव तुमच्या जीवनात निश्चित कार्य करेल. मी काल यूथ मीटिंगमध्ये आलो, यूथ तरुणांच्या सभेमध्ये. त्यांना मी सांगितलं मी चर्चमध्ये काय काम करत होतो. मी ज्यावेळेस चर्चमध्ये होतो त्यावेळेस मी काय काम करायचो. मी ज्यावेळेस पाळक झालो तरी मी काय काम करायचो. मी त्यांना सांगितलं जरी मी पाळक झालो त्यावेळेस माझं एक काम होतं. माझे सिनियर पास्टर उपदेश करायचे. मी सकाळी उपदेश कधीच करत नव्हतो, रविवारी उपदेश कधीच करत नव्हतो. माझं फक्त एक काम होतं. पाळक झाल्यावर BTH ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझं काम होतं जायचं चर्चमध्ये, सगळं झटकून काढायचं, सगळ्या चटाय. हे तर चर्च खूप छोटं आहे, ते पहा जाऊन तिथं मग कळेल तुम्हाला. खूप मोठं आहे. सगळ्या चटाया झटकून काढायचा, सगळं स्वच्छ करायचं. खुर्च्या लावल्यानंतर खुर्च्या फक्त लावायच्या नाही, पुसायच्या. तुम्हाला वाटतं लावली खुर्ची झाली, धूळ धाळ बसू दे, त्याचा कपडा खराब होईल, आपल्याला काय करायचं. खुर्च्या पुसून काढायच्या आणि मग नंतर खुर्च्या पुसून केल्यावर सगळं रेडी झाल्यावर, सगळं झाल्यानंतर मग माझं काम काय होतं, जाऊन मागच्या खुर्चीवर, पुढं पण नाही असं पण नाही, कुठं जाऊन बसायचं. सगळ्यात कांबळे अंकल बसलेत का, त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आणि काय ऐकायचं,
वचन आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझ्या बायकोला विचारा, बसत होतो की नव्हतं? फक्त बसायचं. आणि शनिवारची सभा घ्यायचो, यूथ मीटिंग. किती मुलं येत असतील? 2च जण यायचे. 2चे 4, 4चे 8, मग 30-35 असं ते झालं. पण सुरुवात जी केली छोटी केली. त्यावेळेस मला कोणी बघितलं नाही. आज इथं बघितल्यावर काही काही जणांना वाटतं काय बाळासाहेब साहेब थाटात येतात नसते, कपडे बिपडे घालून सूटबीट घालून लगेच बसते तिथं, लगेच वरती येतात, लगेच प्रार्थना करते आणि चालल्या जातात. नाही, मी तसा नाही. आज मला सांगा बाळासाहेब हे सगळं झाडून काढा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी हात पण लावू देणार नाही. आणि चॅलेंजनी सांगतो, असं स्वच्छ करून दाखवाल ना की तुम्ही पण माझी प्रशंसाच केली. प्रार्थना योद्धा कसा असतो? त्याच्या जीवनात सगळ्या गोष्टी असतात. तो नम्र असतो, तो लीन असतो, त्याला झाडू घेण्याची पण हिंमत असते, झाडण्याची पण हिंमत असते, मग अभिषेक मोठा होतो. म्हणून प्रार्थना ज्या असतात त्या सामर्थ्य आणणाऱ्या असतात. पण प्रार्थना योद्धा जो असतो त्याच्या जीवनात ह्या गोष्टी असायला पाहिजे. मग येशू आमच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सेवेची सुरुवात करण्या अगोदर लूक 4 अध्याय आणि जर पूर्ण अध्याय वाचला तर त्यामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं सुरुवात करण्या अगोदर त्याने प्रार्थना केल्या. आणि कशा प्रार्थना केल्या? उपास प्रार्थना केल्या, फास्टिंग केल्या. मग उपास प्रार्थना त्याने 40 दिवस आणि 40 रात्री केल्या. म्हणजे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू आमचं उदाहरण आहे की ज्याने सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या तर त्या प्रार्थनेनेच केल्या. तो एकांती डोंगरावरती गेला, प्रार्थना केला. तो ज्या ज्यावेळेस सेवा कार्य करायला लोकात जायचा त्यावेळेस प्रार्थना केला. आणि ज्या ज्यावेळेस त्याने प्रार्थना केल्या त्यावेळेस त्याचा नातेसंबंध देवाबरोबर दृढ झाला. आणि जसा नातेसंबंध दृढ झाला त्यावेळेस जसा तो लोकात आला त्यावेळेस अद्भुत चिन्ह आणि चमत्कार घडायला सुरुवात झाली. चिन्ह आणि चमत्कार घडतात. एका ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला मुरमीला जायचं. आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला यायचं होतं, त्यांनी बोलवलं पण काही कारणास्तव जाणंच झालं नाही. डिसेंबर आला, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण त्याच्या मागच्या शुक्रवारी पास्टरांनी मला विनंतीच केली, तुम्ही नाही उपास जरी असले तरी प्लीज आजच्या शुक्रवारी याच. काही कारण नातेसंबंध देवाबरोबर दृढ होतो. तुम्ही प्रार्थनाच करू नका, तुम्ही उपास करू नका, तुम्ही पूर्ण वर्ष तसंच राहा, काहीच होणार नाही. कारण की प्रार्थना नातेसंबंध तयार करते. मग अद्भुत चिन्ह चमत्कार जे होतात किंवा गोष्टी घडायला लागतात त्यावेळेस तो व्यक्ती जो असतो किंवा ती मंडळी जी असते ती प्रार्थना करणारी मंडळी असते. म्हणून म्हटलेले की जशी प्रार्थना करणारी मंडळी असते ती सामर्थ्य खेचणारी मंडळी असते. आणि प्रार्थना जर करणारी मंडळी नसली तर ती फक्त इव्हेंट बेस्ड मंडळी होते, फक्त कार्यक्रम आधारित मंडळी. आणि आपल्याला कार्यक्रम आधारित मंडळी तयार करायची नाही. फक्त कार्यक्रम आला तर उत्साह आणि कार्यक्रम संपला तर उत्साह नाही. काही चर्चेसमध्ये बघा ख्रिसमसला फुल गर्दी कार्यक्रमाच्या वेळेस आणि इतर दिवशी गर्दी नसते. चर्चला लोक येत नाही. ते कशाला आलेले असतात त्या दिवसात? फक्त कार्यक्रमाला. कार्यक्रम करतात, कार्यक्रम झाला का ते घरी निघून जातात. पण मी आज घोषणा करतो ही मंडळी प्रार्थना योद्धा मंडळी बनणार आहे. हालेलुया. प्रार्थना करणारे लोक बनणार आहेत. प्रार्थनेचं सामर्थ्य ओढून आणणारे लोक बनणारे, प्रार्थना करणारे, प्रार्थनेत लक्ष देणारे, इतर गोष्टीकडे लक्ष देणारे नाही. बऱ्याचशा मंडळ्या कशाकडे लक्ष देतात? ह्या गोष्टीकडे, त्या गोष्टी, त्यांचं असं यांचं असं. बघा ना त्यांच्या घरात तसं चालेल. आपल्याला काय करायचं, कोणाच्या घरात काय चाललेलं आहे? काही काही लोक तर मी बघितलं प्रार्थनेला जरी एकत्रित आले तर चर्चा कशाची असते? प्रार्थनेला एकत्रित येतात. उपास प्रार्थना, आज आमची उपवास आणि प्रार्थना आहे, बहिणींनो एकत्रित या. सरांना असायला एकत्रित या. आणि बहिणी सगळे एकत्रित जमतात आणि मग मोठ्याने हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रार्थना होते. आणि प्रार्थना झाल्यानंतर काय होते? चर्चा. काय चर्चा काय होते? याचं असं, त्याचं तसं, हिचं काय खरं आहे, त्याचं काय खरं आहे, आणि हा असा तो तसा. आणि जेवढी काय आत्मिक सामर्थ्य मिळवलेलं ते काय होतं? उपास गेल्या आणि प्रार्थना गेल्या. का? कारण की ही बडबड जी आहे चुकीची पद्धत झालेली आहे. म्हणजे ज्या प्रार्थना खेचून आणणारे जे सामर्थ्य ते सगळं संपलं. का? कारण की आपण इतकी बडबड केली, आपण निंदा केली. आपण काय केलं? निंदा केली.
पास्टर पॉल दिनाकरन फार मोठे देवाचे सेवक होते आणि त्यांचा एक नियम होता. ते म्हणे आम्ही सेवा करत असताना एक नियम होता, आम्ही ज्या जेवायला टेबलवरती बसायचो किंवा घरात असायचो त्यावेळेस कोणत्या सेवकाबद्दल आम्ही एक शब्द अपशब्द बोलत नव्हतो. हालाकी आमच्याबद्दल किती लोक बोलो, किती लोक आमच्या विरोधात निंदा करो, पण आम्ही कधीच देवाच्या सेवकाविरुद्ध आणि त्याच्या लोकांविरुद्ध आम्ही निंदा केली नाही किंवा याचं असं त्याचं तसं म्हटलो नाही. का म्हटलो नाही? कारण की आम्ही ओळखत होतो की जो अभिषेक आमच्यावरती आहे तोच अभिषेक त्यांच्यावरती आहे. जर मी त्यांच्या विरुद्ध बोलतो तर मी अभिषेकाविरुद्ध बोलतो. मग ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही सामर्थ्य खिचून आणणारे लोक आहात आणि सामर्थ्य खिचून आणणारे लोक जर इतरांची निंदा करत असेल तर सामर्थ्य कसं येईल? नाही येणार सामर्थ्य. मग तुम्ही म्हणता पाळक साहेब मग तुम्ही डोंगरावरच जाऊन प्रार्थना का करता? घरी प्रार्थना. लय जणांनी मला प्रश्न विचारला यूट्यूबवर प्रश्न की कसं काय तुम्ही डोंगरावरच जाऊन का करता हो, घरात का करत नाही? मग घरात हे असं होतं, त्याचं असं, ह्याचं असं, याने असं केलं, त्याने तसं केलं, हे पोरगं त्रास देतं, हान त्याला धरून झालं, गेलं प्रार्थनेचं सामर्थ्यच गेलं. म्हणजे जे बोलणं काय होतं, काहीतरी विषय निघतोच. माझी बायको म्हणते बघा ना त्यांनी असं केलं, हा का त्यांनी तसं केलं. एकदा का डोक्यात एखादा आपला विचार सुटला की तो विचार पूर्ण दिवसभर घोळत राहतो. एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला सकाळी काहीतरी बोर करू द्या, तुम्ही त्याला रात्री झोपताना पण त्याला असं काय करू, याला असं करूनच झोपतात. हां, त्याला मारू का काय करू काही समजाना, पण देवाने माझे हात बांधलेत, नाही तर लय हाणला असतं धरून. म्हणजे प्रार्थना ज्यावेळेस आपण करत असतो, का डोंगरावर जाऊन प्रार्थना करतो त्याचं कारण तेच आहे की माझ्या डोक्यात कोणताच विचार मला आला नाही पाहिजे, माझ्या तोंडातून कोणाची निंदा होऊ नये, याचं असं त्याचं असं माझ्या तोंडातून होऊ नये, मला रील पाहता येऊ नये, मला फेसबुक पाहता येऊ नये, माझं इंटरनेट मला त्या काळामध्ये बंद ठेवता यावं आणि माझं जे संबंध आहे तो माझ्या देवाबरोबर दृढ करता यावं, हा उद्देश असतो. मग घरात रूममध्ये जर करत असलो त्यांना तिला विचारा, मी रूममध्ये कोणाला येऊ देत नाही. मग मी माझ्या रूममध्ये जातो, प्रेयर रूममध्ये आणि प्रार्थना करतो. मग मला आता तर उलट देवाने खूप चांगलं दिलं आहे. कधी प्रार्थना करतो मी, रात्रीचं जाग आली रात्री 12ला जाऊन प्रार्थना करतो, 3ला प्रार्थना करतो, सकाळी 4:30ला प्रार्थना सुरुवात करतो आणि एकदा प्रार्थना सुरू केली की प्रार्थना चालूच राहते. आत्ताच सांगतो तुम्हाला, आत्ता येण्याच्या पूर्वी मी गुडघ्यावर प्रार्थना करत होतो. पण सकाळी उठल्यामुळं काय झालं, प्रार्थना करता करता मला लागली झोप. माझी बायको बेडरूममध्ये, तिथं प्रेयर रूममध्ये आली, घोरायचा आवाज काय करता? काय नाही, प्रार्थना करतो. घोराचा आवाज येतो. आत्ता एक घोरण्याचा आवाज आला म्हणे. हा का? म्हटलं डोळा लागला असेल, कारण मी सकाळपासून प्रार्थना करतोय 4:30 पासून, त्याच्यामुळं. पण माझे गुडघे दुखतात ना, म्हणलं ज्यावेळेस टोचतात ना त्यावेळेस मला जाग राहते मला. पण प्रार्थना केल्याशिवाय म्हणलं मी काही जाणार नाही, मला प्रार्थना करूनच गेलं पाहिजे. प्रार्थनेशिवाय सामर्थ्यच नाही. आपलं लाईफ जे ते प्रार्थनेचं लाईफ आहे. आपला नातेसंबंध जास्त आपल्या देवाबरोबर असायला पाहिजे, म्हणून प्रार्थना अधिक असायला पाहिजे. पवित्र शास्त्र येशूचं उदाहरण का आम्हाला देतं किंवा पवित्र शास्त्र वेळोवेळी का आम्हाला येशूकडे नेतं? कारण की येशूने ते आम्हाला शिकवलं आणि ती शिकवण मंडळीमध्ये गेली आणि आरंभीचे लोक प्रार्थना करणारे झाले आणि ती शिकवण आज मी तुम्हाला देत आहे. हे वर्ष प्रार्थनेचं वर्ष बनवा. या वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रार्थना करा आणि मोठे ब्रेक थ्रू, मोठे चमत्कार तुम्ही तुमच्या जीवनात बघा. परमेश्वर निश्चित तुमच्या जीवनात कार्य करेल आणि अद्भुत गोष्टी होतील. म्हणून आम्ही अधिक रीतीने प्रार्थना करणारे झालो पाहिजे. एक कमिटमेंट करा. ती कमिटमेंट मला नका करू, देवाला करा की देवा आजपासून मी प्रार्थनेचा मनुष्य होणार आहे, आजपासून मी प्रार्थनेची स्त्री होणार आहे, मी जास्तीत जास्त प्रार्थना करणार आहे आणि माझा विश्वास आहे त्या प्रार्थना माझ्या जीवनात मोठं काम करणार आहेत. म्हणून ही मंडळी प्रार्थनेची मंडळी बनावी, हीच प्रार्थना देवाकडे आहे आणि तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना कराव्यात. म्हणून यावेळेस आपण प्रार्थनेसाठी उभे राहूया. आपले डोळे बंद करूया. कोणी शांत बसू नका.
जसे शब्द तुमच्या तोंडातून निघतात ते शब्द कार्य करणारे असतात. म्हणून आज कोणी शांत न बसता परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करूया, अधिक घोषणा करूया, मुख उघडूया, वचन बोलूया आणि म्हणूया की परमेश्वरा तुझा मुख प्रकाश माझ्यावर आहे. जितक्यांनी त्या प्रकाशाकडे पाहिलं, जितक्यांनी तुझ्याकडे पाहिलं त्यांची मुखे काळवणार नाही परमेश्वरा, तर त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश राहील. परमेश्वरा कोणाची निंदा होऊ नये, कोणाबद्दल मी बोलू नये, तर माझं जीवन मी तुला समर्पित करतो. आज मी प्रार्थना करतो या ठिकाणी आलेले सर्वजण परमेश्वरा आज जसे ते घरी जातील आनंदाची बातमी त्यांच्या जीवनात देऊ. परमेश्वरा मी प्रार्थना करतो त्यांच्या लेकरांचं जीवन आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याचं सानिध्य त्यांना सतत जाणू दे. जो कोणी चिंतेमध्ये इथे आलेला आहे तो आज आनंदित होऊन जाऊ परमेश्वरा, आणि प्रभू येशू तुझं आरोग्य घेऊन जाऊ. तुझी महान शांती आज या प्रत्येकासाठी कबूल करतो. प्रभू तू प्रार्थना ऐकली असा आम्ही विश्वास ठेवतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन.